फक्त वय झालेल्या जोडप्यांसाठीची ट्रीटमेंट आहे का, असा जर प्रश्न आपल्या मनात असेल तर तसं बिलकुल नाहीये. IVF हे ज्या कारणाने प्रेग्नन्सी राहत नाही त्याच्यावर मात करणारं ट्रीटमेंट आहे. म्हणजे जर एखाद्याची नळी बंद असेल तर त्याचं वय काही असो, म्हणजे जरी तरुण असतील, अगदी 6 महिने किंवा वर्षभर लग्नाला झाले असतील, पण त्यांना माहिती आहे की आपली नळी पूर्णपणे चोकअप आहे, तर त्यांना नैसर्गिक मूल राहण्याचा जो चान्स असतो तो एकदम 0 प्रकारातला असतो. त्यामुळे या लोकांनी IVF हे तरुणपणातच म्हणजे पहिलं ऑप्शन म्हणून केलं पाहिजे. काही ज्या लोकांना स्त्रीबीज आणि पुरुषबीज चांगल्या प्रमाणात आहे, बाकी मेजर प्रॉब्लेम नाही आहे, त्या लोकांनी नॅचरली ट्राय केल्यानंतर काही ज्या सामान्य ट्रीटमेंट आहेत जसं IUI, फॉलिक्युलर स्टडी, ह्या करून जर नाही राहिलं तर मग IVF चा तुम्ही पर्याय निवडू शकता. पण IVF ज्या पद्धतीने त्याचं कारण आहे, जसं पुरुष बीजात जर संख्या कमी असेल तर कदाचित IVF लवकर करण्यात जास्त फायदा आहे. आणि IVF मध्ये जे वयाने जास्त झालेले जोडपे आहेत, जसे 10 वर्ष लग्न झालेली आहे, तरीही त्या लोकांना IVF मुळे जास्त चान्सेस आहे बाकीच्या साध्या ट्रीटमेंटच्या तुलनेत. त्यामुळे IVF पद्धती ही दोघांनाही लागू पडते, तरुण जोडप्यांना सुद्धा आणि वयस्कर जोडप्यांना सुद्धा. त्यामुळे वयानुसार फक्त IVF करायला पाहिजे ही जी शंका आहे ती चुकीची आहे.